हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 60 आहे. आपले 59 डेज कंप्लीट झाले आहे. त्यात आपण काल सुंदर प्रकारचा ड्रॉप शेप मधला काल असा मोठा असा बुट्टा बघितला होता. खूप युनिक आणि खूप सुंदर असा आपण हा बुट्टा काल रेडी केला आहे. आपले बघा नेट फिक्सिंग, नेटवर वर्क, कट वर्क वर वर्क कसं करायचं ते, परत 3D फ्लावर, असं खूप काही असं युनिक आपलं झालेलं आहे. आपण हे सुद्धा बघितलेलं आहे. फ्रंट नेकचं एकदम छान असं लेसेस पॅटर्न बॉर्डर कशी करायची हे पण खूप सुंदर केलं आहे. आपण खूप छान प्रकारे असं शिकलो आहे डिटेल्समध्ये. परत बेबी शॉवरच्या डिझाईनमध्ये कसं पूर्ण फिलअप करायचं ते पण बघितलं आहे. इथे पण आपण आज असे युनिक प्रकारच्या अशा बुट्ट्या अशा बघणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलवर सध्या आता ऑफर चालू आहे. ट्रेसिंग पेपरची 5 घ्यायचे आणि त्याच्यावर एक फ्री भेटणार आहे. आणि एकदम कमी प्राईसमध्ये सध्या ट्रेसिंग पेपरची ऑफर चालू आहे. ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे असेल आणि अशी युनिक ब्रायडल डिझाईन आहेत आणि पॅचेस पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. ज्यांना कुणाला घ्यायचे असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पटकन जाऊन मेसेज करायचा आहे. ही ऑफर लिमिटेड टाईमसाठीच आहे, नंतर ही ऑफर क्लोज होऊन जाणार आहे. त्यासाठी ज्यांना कुणाला घ्यायचे असेल त्यांनी लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करून ठेवायची आहे. खूप सुंदर, बऱ्याच ताईंच्या ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत आणि बऱ्याच ताईंच्या ऑर्डर येतही आहे. त्यासाठी ज्यांना घ्यायचे असेल त्यांनी पटकन मेसेज करायचा आहे. चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आज त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पहिले बघून घेऊयात. हे बघा, इथे मी मोती घेतलेला आहे, एक स्क्वेअरमध्ये स्टोन घेतलेला आहे. हे शुगर बीट्स पण लागणार आहेत आपल्याला. परत मी आज एक वेगळ्या प्रकारची अशी सिक्वेन्स घेतलेली आहे, एक नवीन शेपमध्ये. बघा, एक ही सिक्वेन्स ग्लिटर सिक्वेन्स घेतलेली आहे आणि हा आपण एक स्टोन घेतलेला आहे. हा आपण एका ठिकाणी आपण वापरणार आहोत. आणि आपला हा गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे. एवढं साहित्य वापरून आपण 2-3 प्रकारच्या अशा सुंदर युनिक अशा बुट्ट्या बघणार आहोत इथे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, सगळ्यात पहिले मी खालून थ्रेडवर काढून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता थ्रेड काढला की आपली ही सिक्वेन्स घ्यायची आहे. ही सिक्वेन्स कशी आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, याला मिडलला मध्ये आहे आणि दोन्ही त्याचे जे बाजूचे दोन्ही साईड आहेत त्या थोड्या उंच आहेत. अशा ग्लिटर टाईप ह्या सिक्वेन्स आहेत. खूप युनिक प्रकारच्या अशा ह्या सिक्वेन्स आहेत आणि याला मधून दोन्ही साईडनी होल आहेत. बघा, अशी ही सिक्वेन्स आहेत. आता मी सगळ्यात पहिले आपला थ्रेड बाहेर काढून घेतलेला आहे. तुम्ही पहिले खालून थ्रेडवर काढून पण आपली अशी सिक्वेन्स ही ॲड करू शकता. ते बघा, अशा पद्धतीने. किंवा सिक्वेन्स ठेवून त्याच्यामध्येच निडल जिथे त्याला होल आहे तिथेच डायरेक्ट तिथूनच खालून थ्रेड काढला तरी पण चालतो, तशी पद्धत चालते. आणि मी निडलमध्ये बघा 3 शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि हे शुगर बीट्स इथे आता दुसऱ्या होलमधनं निडल काढून इथे ते पॅक करणार आहे. अशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीने करायचं आहे. हे बघा, मी अशी इथे ही सिक्वेन्स ठेवते आहे आणि खालून थ्रेडवर काढते आहे. या याला ह्या सिक्वेन्सला 2 होल आहेत. ते बघा, अशा पद्धतीने मी अशा प्रकारे वरती होलमधनं थ्रेड काढून घेतला. 3 शुगर बीट्स घेतले. 3 शुगर बीट्स घेऊन परत ते दुसऱ्या होलमधनं खालून थ्रेडवर आपण जसे शुगर बीट्स फिक्स करतो तसे यामध्ये मी 3 शुगर बीट्स फिक्स करत आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि थ्रेडवर काढून घेतला. इथे हे पॅक झालं. आता इथे परत काय करायचं, इथे अशी छोटीशी डबल स्टिच देऊन घ्यायची. डबल स्टिच दिल्यानंतर एक आपला शुगर बीट्स घ्यायचा, एक मोती घ्यायचा आणि परत एक शुगर बीट्स घ्यायचा आणि हे जिथून आपला हुक वर आलेला आहे त्यामध्ये तिने फिक्स करायचं खालच्या साईडनी. हे बघा, अशा पद्धतीने असं फिक्स केलं. आता इथे डबल स्टिच दिली आहे मी.
आणि परत इथे बॅकला मिडलला जिथे आपला मोती आहे तिथे पण डबल स्टिच घेतली आहे। डबल स्टिच घेऊन आपली ही जे सिक्वेन्स आहे ती इथे घेतलेली आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे त्याच्या होलमधनं सिक्वेन्सच्या थ्रेडवर काढून घेतला। अशा पद्धतीने परत आपले 3 शुगर बीट्स घेतले आणि शुगर बीट्स इथे ॲड करून दुसऱ्या होलमधनं अशा पद्धतीने फिक्स करायचे आहे। इथे एंड नॉट देऊन घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने पॅक केला आहे। आता सेम साईडने मी लेफ्ट साईडला परत मोतीच्या तिथूनच थ्रेड बाहेर काढला, आपली ही ॲड केली हे बघा अशा पद्धतीने। आता इथे 3 शुगर बीट्स ॲड करणार आहे मी। ॲड करून दुसऱ्या होलमधून हुक पॅक करायचा आहे। अशी एंड नॉट देऊन पॅक केला आहे। एक सुंदर अशी आपल्या प्रकारची बुट्टी रेडी झाली आहे। बघा इथे एक नवीन प्रकारची आहे आणि युनिक आहे। मेन म्हणजे बाकीच्या जरी बऱ्याच काही अशा कॉमन वाटतात, पण ही युनिक आहे। आता ही आपली एक प्रकारची बुट्टी रेडी झाली आहे, खूप सुंदर अशी युनिक आहे। आणि आता आपण दुसरी अशीच बघणार आहोत, ह्या सिक्वेन्सने ग्लिटरनेच बघणार आहोत। आता इथे बघा मी परत खालून थ्रेडवर काढते। पहिले आपण सिक्वेन्स ठेवूयात, सिक्वेन्समधनंच आपण थ्रेडवर काढूयात। याचा होल दिसत नाही, होल पॅक आहे। 2 मिनिट। हे बघा अशा पद्धतीने इथे मी खालून थ्रेड वर काढणार आहे। आता हा ज्या आपला होल आहे त्यातूनच मी थ्रेड वर काढते आहे। हे बघा अशा पद्धतीने खालून वर थ्रेड काढला आहे आपल्या याच्यातून। आणि आता 3 इथे पण 3 शुगर बीट्स मी ॲड करणार आहे आणि दुसऱ्या होलमध्ये टाकून इथे पॅक करणार आहे। हे बघा याचे होल थोडे छोटे असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे। हे बघा इथे डबल स्टिच दिली आहे मी। इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे
सिंगल स्टिच देऊन डायरेक्ट एंड नॉट पण दिली तरी पण चालते, कारण की हे इथे पॅक होऊन जातं. हे अशा पद्धतीने आपली एंड नॉट देऊन टाकायची. आता सेम पद्धतीने काय करायचं, दुसऱ्या साईडला याच्यातूनच आपल्या ह्या होलमधनंच आपली थ्रेड साईडला काढायचं. होलमधनंच थ्रेड काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा थोडी क्रॉस ठेवायची आहे. ही जी आपली सिक्वेन्स आहे ती थोडी अशा प्रकारे क्रॉस ठेवायची आहे, जेणेकरून पानाचा आकार दिसेल असं. हे बघा. आणि आता पण मी शुगर बीट्स घेतलेले आहेत आणि त्याच्या होलमधून थ्रेड बाहेर काढायचा आहे. आणि इथे एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा असे दोन पानाचे आकार रेडी होतात. आता परत काय करायचं आहे, थोडा स्पेस सोडून किंवा डायरेक्ट न स्पेस सोडता पहिले आपण हे करून घेऊयात, काहीच प्रॉब्लेम नाही, तसंही चालतं. किंवा थोडा स्पेस सोडून परत असं करून आणि मग नंतर हे लावलं तरी पण चालतं. हे बघा आता मी इथून क्रॉस घेऊन एक निडलमध्ये एक मोती, एक शुगर बीट्स, एक शुगर बीट्स, एक मोती, एक शुगर बीट्स असं घेतलं आहे. आता ते क्रॉस करून मी इथे हे बघा डबल स्टिच देत आहे. डबल स्टिच देऊन परत तसंच घेणार आहे. एक शुगर बीट्स, एक मोती, एक शुगर बीट्स असे 3 घेऊन परत इथे क्रॉस करून फिक्स करणार आहे. डबल स्टिच देऊन आता बॅकला परत मधोमध येऊन आता परत आपली हे घेणार आहे सिक्वेन्स आणि त्याच्या मधोमध थ्रेड काढायचा आहे. अशा प्रकारे ती पण अशीच क्रॉस लावायची आहे बघा. इथे मी अजून एक स्टिच देऊन घेते थोडी खाली. हे बघा अशा पद्धतीने वर काढून घेतला आहे. हे बघा इथे आता मी 3 परत शुगर बीट्स घेतलेले आहेत, ते बरोबर यात ॲड करते आणि होलमधनं हे असं क्रॉस करून इथे फिक्स करते. फिक्स करून इथे एंड नॉट देऊन घेते. आता परत इथून मधोमध खालून थ्रेड काढून आपली सिक्वेन्समधनं ही थोडी सिक्वेन्स मोठी असल्यामुळे काय होतं, ती खूप हलते आणि अशी प्रॉपर लवकर बसत नाही जोपर्यंत आपण दोन्हीकडनं त्याला फिक्स करत नाही तोपर्यंत. हे बघा अशा पद्धतीने परत 3 शुगर बीट्स घेतले. करून परत इथे एंड नॉट देऊन घेते.
बघा अशा प्रकारे आपली ही सेकंड पण बुट्टी रेडी झाली आहे। थोडे आपण आता इथे माझं थोडंसं हे मोती छोटा वाटत आहे, नाही पण प्रॉपर दिसत आहे समजा, पण यापेक्षा तुम्ही थोडा मोठा पण घेतला तरी काहीच प्रॉब्लेम नाही, अजून छान दिसतं। अशा प्रकारे आपल्या ह्या 2 बुट्ट्या बघा एकदम सुंदर प्रकारे अशा रेडी झाल्या आहेत। हे बघा ह्या 2 प्रकारच्या बुट्ट्या इथे रेडी झाल्या आहेत। आता इथे आपण हे जे आपण म्हणजे 3 लावले समजा, पहिल्या बुट्टीमध्ये आपण 3 पानांसारखे प्रकार लावले समजा, तर मग आपण इथे हे जे आपण एक हे सिक्वेन्स आणि त्याच्यावर 3 जे शुगर बीट्स लावले तशी आपण सिंगल सिंगल सुद्धा बुट्टी आपण ब्लाऊजच्या बॅक नेकला वगैरे केली, स्लीव्हजला केली तर खूप सुंदर अशी सिंगल बुट्टी खूप छान वगैरे दिसते। पण ही आपली अशी थोडीशी मोठी आणि युनिक अशी आपण इथे रेडी केली आहे। सिंगल पण खूप सुंदर दिसते, तुम्ही तशी पण करू शकतात। अशा भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या आयडिया असतात, आपल्याला जशी आयडिया सुचेल आपण तसं पण करू शकतो सर्व मटेरियल यूज करून। तर चला तर मग आज तुम्हाला कशी वाटली आपले ह्या युनिक प्रकारची बुट्टी नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि परत एकदा सांगते की सध्या ट्रेसिंग पेपरची ऑफर चालू आहे, ज्यांना कोणाला ट्रेसिंग पेपर घ्यायचे असेल त्यांनी लवकर ऑर्डर बुक करायची आहे आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आहे। आणि पॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते पण एकदम छान प्रकारचे आणि युनिक फिनिशिंगमध्ये अवेलेबल आहेत। तर चला मग पटापट आपली ऑर्डर बुक करून ठेवायची आहे। चला तर भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।